हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. थोडा उशीर झाला व्हिडिओ पोस्ट करायला. नवीन घरातील पहिली दिवाळी सण कशा पद्धतीने साजरा केला ते थोडासा व्हिडिओ जो बनवलाय तो सर्वांसोबत मी शेअर करत आहे. इथे आम्ही बाहेर सर्व गाड्यांची वगैरे पूजा करून घेतली होती. वैष्णवी बघा कशी एन्जॉय करते. दिवाळीच्या फुलझड्या फिरवत आहे. आजोबांसोबत आई पप्पा आम्ही सर्वजणांनी एकत्रित मिळून भैया पण आले होते. सगळ्यांनी मिळून खूप एन्जॉय केली दिवाळी. नवीन घरातील पहिली दिवाळी सण असल्यामुळं खूपच हुरूप आलेला होता सर्वांनाच. आईंनी सतीश भैयांना कॉल केलेला. व्हिडिओ कॉल चालू होता भैयांचा. भैया SRPFमध्ये त्यांना काय सुट्टी मिळाली नव्हती, त्यामुळे ते व्हिडिओ कॉलवरतीच आमच्यासोबत एकत्रित झाले होते. एन्जॉय करा. बघा एन्जॉय किती करते वैष्णवी. तर हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी नॉनस्टॉप चालू होतं तिचं. सगळं घर पूर्ण दिव्याने सजवलं होतं आणि लाइटिंग पण बघा ना कसली सुंदर दिसते. खूप मजा आली या दिवाळीला. छान पद्धतीनं खूप सजवलेलं घर, अगदी मनातून प्रत्येक ठिकाणचा कोणा ना कोणा सजवलेला होता. पाहाच तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये. अजून सुंदर अशी रांगोळी काढली होती. सर्व घरांना फुलांनी, दिव्यांनी, लाईटनं खूप छान सजवलं होतं. आई पप्पा बघा कसं एन्जॉय करतात. सर्वांनीच खूप छान एन्जॉय केलं. आता नंतर मी गेली आहे व्हिडिओमध्ये. भैयाने मोबाईल पकडला. परत मी मोबाईल घेतल्यानंतर थोड्या वेळानंतर सर्वांचा व्हिडिओ यावा त्यासाठी. सर्वांचीच दिवाळी आनंदात गेली असेल. फटाके एकदम हॅपी दिवाळी नॉनस्टॉप आमच्या वैष्णवीत चालू होतं. हॅपी दिवाळी. इकडे बघ, इकडे पिल्लू. वैष्णवीला फुलझड्या उडवायच्या होत्या आणि तिच्या पप्पांसोबत. भीती पण वाटत होती पोळते काय की म्हणून, आणि मग चालूच होतं. मला पण वाटत होतं तिला पोळेल वगैरे. लहान मुलं असतात अगोदरच खूप नाजूक. तिला तिचा लेहंगाचा आवरत नव्हता ड्रेस. ते पकडून सारखं उडवायला चालू होतं, खेळायला चालूच होतं तिचं. मी रांगोळी काढली होती स्वतः. बाहेर पण काढली होती अंगणामध्ये आणि मध्ये पार्किंगमध्ये पण काढली होती. तेवढ्या काय सुंदर सुंदर रांगोळ्या येत नाहीत मला, पण बऱ्यापैकी जसं जमल तसं आपलं काढत असते. हे खाली आमचे किरायाने दिलेले आहेत खालचे दोन्ही पण रूम. त्या ठिकाणी लॉक त्याच्यामुळे दिसते, कारण किरायदार गावाला गेलेले आहेत. ह्या पायऱ्या आपण सेकंड फ्लोअरवर राहतो. बघा कसं सजवलंय. देवघराच्या तिथं देवपूजा कशी केली आहे. दिवे असे लावले होते पायऱ्यांवरती, फुलं टाकली होती. खूप घाई झाली शेवटी दिवसभर सर्व आवरण्यामुळं वगैरे परेशान झालो होतो. तरी तसंच घाईमध्ये का होईना शेवटी पण व्यवस्थित म्हणलं करायचंय तर व्यवस्थित करायचं. हा आहे आपला सेकंड फ्लोअर, ज्या ठिकाणी आपण राहतो. या ठिकाणी सुद्धा मी माझ्या हाताने रांगोळी काढली होती. असं फुलांच्या माळांनी घर सजवलं होतं. बघाच शुभ दीपावलीची रांगोळी काढली. ह्या रेडीमेड आर्टिफिशियल फुलांच्या माळा आहेत. बाकी मग मी फुलं आणली होती त्याची पण काही माळा बनवल्या त्या पण लावलेल्या आहेत. हे आपलं प्रवेशद्वार घरामध्ये. आपला हॉल येते डायरेक्ट. आता एखाद्या वेळेस मी होम टूरचा पूर्ण व्हिडिओ बनवेल तेव्हा पूर्ण डिटेलमध्ये दाखवेल. आता हे थोड्याशा प्रमाणामध्ये आहे एडिट केलेलं. आपला हॉल आहे. सर्व घरांना फुलांच्या माळा, आर्टिफिशियल फुलांच्या माळा काही आणि आपल्या झेंडूच्या फुलांच्या माळा काही पण अशा मी लावून सजवलं होतं. आणि हे आहे आपलं देवघर आणि ही मी मांडणी केलेली पूर्ण देवाची पूजा आहे लक्ष्मीपूजन निमित्त. फुलांनी हार बनवली ती सर्व. हे अशा पद्धतीनं मांडलं होतं. लक्ष्मीची मूर्ती आणली होती आई लक्ष्मी मातेची. खूप सुंदर आणि गोड असा नाजूक चेहरा होता लक्ष्मी आईचा. सर्व अशा पद्धतीने मी मांडणी केलेली आहे.
हे फराळाचं प्रसाद, दिवे, त्यानंतर धान्य भरलेले आपले छोटे म्हणजे काय म्हणतात त्याला, मातीचे छोटे छोटे मडके असतात, म्हणजे काय त्याला बोळके म्हणतात आपण त्याला. मी घरीच पेंटिंग केलं होतं आणि त्याला डेकोरेट पण घरीच केलं होतं, काच आरसे वगैरे लावून. स्टोनची लेस आणली होती, ती पण लावली होती. ह्या अशा पद्धतीनं मस्त असं लक्ष्मीपूजनाचं पूजन मांडणी केली आणि पूजासुद्धा एवढी भरभरून आणि छान झाली ना की अक्षरशः लक्ष्मी माता प्रकट झाली आहे हीच फिलिंग येत होती सर्वांना. अक्षरशः शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे तर थोडाफार प्रमाणात, थोडं काय पूर्ण घराचं डिटेल नाही घेतलं मी व्हिडिओमध्ये, थोडंसं बनवलं आहे. तर सर्वांची दिवाळी अशीच आनंदात गेलेली असावी आमच्यासारखीच. आता लेट का होईना पण सर्वांना शुभ दीपावली, दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. नंतरचा व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्यू.